जय हिंद जय भारत. आज अशा एका ठिकाणी आलेलो आहे जे ठिकाण दुर्मिळ आहे. दुर्मिळ असं आहे की आपल्या समोर छत्रपती संभाजी महाराजांसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती यांचं नाव आहे सनी महाडेश्वर, जे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या आणि जुन्या काळातील वास्तू किंवा चित्र किंवा त्यांच्या ज्या काही वस्तू आहेत ते एकत्र करण्याचं महान कार्य करतात आणि त्यांच्याकडून आतापर्यंत भरपूर काही गोष्टी अशा त्यांनी एकत्र केलेल्या आहेत. तर आपण हे बघू शकता की हे बघा, हे त्यांनी एकत्र केलेल्या काही गोष्टी आहेत. ह्या बघा, हे राजमाता जिजाऊंचं चित्र आहे, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे, तसेच स्वातंत्र्यवीर क्रांतिकारकांचं चित्र आहे, हे जुने पुस्तकं आहेत, त्याचबरोबर ही चित्र त्यांनी एकत्र केलेली आहेत. आपण बघू शकता. आता आपल्याला काय दाखवायचं मला, तुमचा थोडासा परिचय द्या, तुमचं नाव सांगा की. नमस्कार, मी सनी महाडेश्वर, कोल्हापूर मध्ये मी राहतो. मला छत्रपती शिवाजी महाराजांचं कलेक्शन करूच का वाटलं, कारण की छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत आणि प्रत्येकाच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो. मी जिथं जिथं जायत होतो तिथं तिथं मला महाराजांचा फोटो दिसत होता. तो मला असा आपल्या संग्रहात असा असावा असं मला वाटत होतं की आपल्या घरी पण तसा असावा, म्हणून मी हे माझे नाही म्हणायचं 800 ते 900 फोटो मी कलेक्ट केले आहेत प्रत्येक ठिकाणून. जसे पुणे असेल, मुंबई असेल, दिल्ली, परत आपल्याकडून कराचीहून पण फोटो आलेला आहे महाराजांचा. क्या बात, कराची पाकिस्तानवरून पण तुम्ही तिकडून मागून घेतला? तिकडून कुरिअरनं मागून घेतला आपण. क्या बात आहे, क्या बात आहे. आता हे जे आहे हे पौराणिक काळातलं आहे, हे काय आहे ऍक्च्युली? हे वाड्याचं कुलूप आहे जुन्या काळी. जे मोठे मोठे वाड्यांचे दरवाजे असायचे त्यांना हे कुलूप लावण्यात येत आहे. हे म्हणजे काढून असं वरून घालायचं का? त्याची किल्ली आहे खाली. ही कुठली ही किल्ली आहे? खोलता येते तुम्हाला? हा येते का? आता ते जरा जाम झाले आहेत म्हणजे कालांतराने. अशी यातून किल्ली घालून असे ओपन करता येते. अशी पुढे प्रेस केली जोरामध्ये हे निघून जाते काय? म्हणजे बरोबर आहे. त्याचबरोबर हे काय आहे? हे आपली मराठा कट्यार आहे. कट्यार जे युद्धामध्ये वापरत होती, हे महाराजांच्या काळातलेच आहे. कमीत कमी 350-400 वर्षापूर्वीचीच आहे ही कट्यार. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि ह्यातली मौल्यवान वस्तू म्हणजे हे काय, हे जरा सांगा बघा. हा आपला रामपुरी टाइप मासोळी चाकू म्हणतात त्याला. माझा मासाच्या शेप मध्ये आहे असा. आणि हे पण शिवकालीनच आहे? हा शिवकालीन आहे. हा अलीकडचा एक 50-60 वर्षापाठीमागचा आहे. हा का? हा, बर. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी की वाघनख, म्हणजे ही वाघनख हे करूनच अफजल खानचा कोथळा फाडला. ही वाघनख दुर्मिळ वाघनख तुम्हाला कुठून, हे कसं काय? हे आपल्याला असेच आपले सर्कल आहे जे जुन्या वस्तू कलेक्ट करतात, जे सेल आउट करतात, त्यांच्याकडून मिळाले. हे वाघनखे म्हणजे सांगायचे म्हणजे की अफजल खानला मारता नाही वापरले काय सर्वांना माहितच आहे. आपल्या संग्रही असावे असे एक शस्त्र ज्यांनी आपला महाराजांचा तिथून पुढे इतिहासच जो वेगळा झाला घडला, ते शस्त्र आपल्या संग्रह असावे म्हणून मी हे शस्त्र खूप प्रयत्नातून मिळवलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आपले हिंदूंचे जेव्हापासून राज्य चालू झाले, अफजल खानला जेव्हा मारले तेव्हापासून जे महाराजांचे राज्य चालू झाले त्याचं एक प्रतीक आहे म्हणून मी हे ठेवलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आता अडकीतच जर दाखवा बघूया सर. हा अडकीत आहे. हा इथून सुपारी फोडता पण येते, इकडून बारीक करता येते. आणि प्लस जर का आपल्याला कशाला अडचणीला आले तरी जी कट्यार पण करता येते. ओके, म्हणजे हे शिवकालीनच आहे. हे एक 100 वर्षापूर्वीचे आहे. 100 वर्षापूर्वीचे. ओके, अडकीता म्हणून याला आपण. बरोबर आहे. आता सगळ्यात मौल्यवान वस्तू म्हणजे मला जुन्या काळातले सगळ्यात जुना फोटो, पहिल्या संग्रहालयामध्ये फोटो जे जुने आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो थोडासा दाखवा बघूया सर. हा एक फोटो आहे. एम्बॉसिंग केलेला फोटो आहे. हा सहसा दुर्मिळ आहे, कुठे बघायला मिळणार नाही. कागदावरती प्रेस करून हा एम्बॉसिंग केलेला फोटो आहे. हा लंडन मध्ये छपाई झालेला फोटो आहे. कधी असावा अंदाजे? अंदाजे असावा 1930-1940 छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि मला असं वाटतंय की मुंबईच्या म्युझियम मध्ये जे महाराजांचा ओरिजिनल फोटो आहे का, तशा टाईपचा जरा फोटो. बरोबर, 1920च्या आसपासच्या असेल. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला. त्याच्यानंतर जर तुमचा आवडीचा एखादा महाराजांची फोटो, तर तुमच्याकडे भरपूर फोटो आहेत. आता हा एक आहे राजा रविवर्मांनी काढलेला. साल काय हे असेल मायामध्ये 1930च्या 40च्या आसपासच्या असेल. हा एक दुर्मिळ आहे. हा एक आहे भवानी मातेचा तलाव. आपल्याकडे असे कॅलेंडर्स आहेत महाराजांचे. 1938 आहे? हो, 1938 आहे. क्या बात आहे. त्या काळी असे कॅलेंडर यायची, असे भरपूर आपल्याकडे कॅलेंडर आहेत महाराजांचे. 1938चा हे कॅलेंडर आहे? हो, 1938 आहे. पण राजांचा फोटो म्हणजे ओरिजिनल फोटो त्यावेळी होता. बरोबर 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 बरोबर.
ठीक आहे. Plus आणि हे आपल्याकडं जे जुन्या काळी जे मिठाई मिठाईचे डबे यायचे जे आपण डबे त्यांना असे वापरायचो. तो एक डबा आहे असा ज्याच्यावर राजांचा फोटो आहे आणि कारगिलचं युद्ध चालवलं त्याचं पण ह्याच्यावरती आहे, सैनिकांचं आहे. ओके ओके. आणि आता दाखवण्यासारखं तुमच्याकडे नाणी वगैरे काय आहेत का? नाणे आहेत आपल्याकडे, शिवकालीन नाणे दाखवा बघूया सर. अशा आपण संग्रह करून ठेवले आहे शिवकालीन. क्या बात आहे, क्या बात आहे. ही रायगड शिवराई आपल्याकडे आहेत सर्व. ही रायगडचे? रायगड शिवराई म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक नंतर जे छापित केले आहेत त्या आहेत या. म्हणजे राज्याभिषेक छत्रपती तेव्हा जे झालेत तेव्हाच्या या आहेत शिवराई आहेत. बरोबर बरोबर. हे शिवराई अशा आहेत. बरोबर. आणि हे पण मुघल नाणी वाटतं? हे नाही शिवराई आहेत, मुघल आहेत आपल्याकडे ते पण. ओके ओके. ही आणि ही शिवराई आहेत का? सगळे शिवराई आहेत. ओके. आणि मुघल कोणते? मुघल येतात. ओके. असे मुघल आहेत. ही सगळी मुघल नाणी? हे मुघल ही औरंगजेबची नाणी आहेत. औरंगजेबाची नाणी आहेत बघा, मुघल नाणी. ह्या सुद्धा नाण्यांचा तुम्ही संग्रह करून ठेवला. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा हे औरंगजेबाच्या नाण्यांचा संग्रह आहे. म्हणजे हे त्यांच्या काळात अशी नाणी चालायची. ह्याच्यावर काय जास्त हे नाही, सप्पयच आहे पूर्ण. हे म्हणजे आहेत भरपूर. बरोबर बरोबर. म्हणजे हे चांगल्या पद्धतीने हे संग्रह केलाय. आता सगळ्यात तुमच्या आठवणीत म्हणजे तुम्ही केलेल्या एवढ्या कार्यामध्ये तुम्हाला आवडलेली एखाद्यातली वास्तू कोणती सगळ्यात महत्वाची? आवडलेली वस्तू म्हणजे माझ्यामध्ये हाच एक फोटो एक आहे आवडलेला, जो राजांचा. ओके. तो कधीचा? हा मुळगावकर म्हणून आर्टिस्ट यायचे, त्यांचा हे आहे की राजा सिंहासनावर बसलेला आहे आपले त्यावेळेस असा राज्याभिषेकाचा फोटो आहे आणि हा आवडलेला आपल्याला फोटो. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे एक ऊर्जा मिळाली राजा आपला अशा सिंहासनावर. बरोबर. हे जे चित्र आहे तुम्ही काढून घेतले दुर्मिळ चित्र? होय, हे आपण काढून घेतले. हे काय हे कशाचं प्रतीक आहे? हे छत्रपती शिवाजी महाराजांची नीती सांगणारं चित्र आहे. त्यातून काय समजतंय? छत्रपती शिवाजी महाराज हे फार पुढचा विचार करायचे. आरमारामध्ये सुद्धा आपलं मराठ्यांचं राज्य असावं हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शेवटच्या दिवसामध्ये होते साहेब, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज येसाजी कंकाना रायगडच्या एखाद्या बुरुजावरती बसायची, सांगायची येसाजी औरंग्या इकडून यायला लागलाय, आपण समुद्रात जाऊन परत सुरत लुटायची आणि परत जर इकडं औरंग आला तर आपण तिकडून परत यायचं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते. त्याचं प्रतीक आहे हे चित्र. फार मोठी गोष्ट आहे सर. त्याचबरोबर ते चित्रपती ते आपले कोल्हापूरचे आर्टिस्ट आहेत अरुण सुतार, त्यांच्याकडून हे आपण करून घेतलं. त्यांच्याकडून करून घेतले का? म्हणजे शिवाजी महाराज आहेत का संभाजी महाराज आहेत? हे शिवाजी महाराज आहेत, बाल शिवाजींच्या बाल शिवाजी महाराज. परत हे आपले KR कुंभार जे आपले कोल्हापूरचे मूर्तिकार, फेमस मूर्तिकार होते, त्यांनी 1984 ला केलेला आहे. बरोबर. 1984. 1900. आणि ते आहे ते तुकाराम महाराज तुकाराम महाराजांना शिवाजी महाराज भेटायला बरोबर तिथं बसलेले आहेत बघा खाली शिवाजी महाराज. बरं. आणि पौराणिक पुस्तक कोणतं तुमच्या सगळ्यात जुनं पुस्तक कोणतं आहे? जुनं आपल्याकडं तसं बघायला गेलं 1910 1920 चे पुस्तक आहे. हे एक आहे. हे किती सालचं आहे? हे 1930 साल. 1932. 1932 छपाई झालेला आहे. हो. महाराजांचा इतिहास आहे का? हा, महाराजांचा इतिहास आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. 1918 आहे. पन्हाळ्याचं वेडा पण लिहिलंय की सर? सगळे यामध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. शहाजी महाराजांची आहे यामध्ये. हा. क्या बात आहे. म्हणजे हे सगळ्यात जुनं. आणि हे आपलं शिवचरित्र म्हणून एक होतं, सशस्त्र शिवचरित्र कादंबरी येत होती. पण ही मला वाटतं ही भाषा कोणती? गुजरात आहे. गुजरातवरून मिळाली आपल्याला. ओके. यामध्ये शिवाजी महाराजांचे वेगवेगळे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. बर. एकदम दुर्मिळ. 1900 हे पुस्तक कधीच आहे म्हणतात ग्रंथ? हा 1932 आहे. 32. क्या बात आहे. हा 1900. ह्याचा लेखक कोण आहे? 1918. चिंतामणी वैद्य आणि MA LLB झाले त्यावेळी. हो. क्या बात आहे, क्या बात आहे. हे 1918चा. 1918 हिस्ट्री ऑफ मराठा पीपल. अरे बापरे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र पूर्ण इंग्लिशमध्ये? 1918. क्या बात आहे. म्हणजे इंग्रज काळातलं पुस्तक आहे. तुम्ही एवढं दुर्मिळ पुस्तक इथं ठेवलेलं आहे. आणि बरेच आपल्याकडे पुस्तकं शिवाजी महाराजांचे फोटो ते नाहीत. आता काळ्या वेळेअभावी कोई बात नाही. पण मी तसंच तुम्हाला म्हणजे मला एवढा आनंद वाटतोय साहेब सांगायला ही गोष्ट
की तुमचं कार्य फार महान आहे की बरोबर. तुम्ही एवढी चित्र गोळा केलेली आहेत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हणजे मोठं तर ऑलरेडी आहेच आहे, पण ते मोठं ठेवण्याचं काम तुम्ही सुद्धा केलेलं आहे. बरोबर. त्याबद्दल मी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो साहेब. आणि तुमचा जो काही भाचा आहे इकडे, हा सरांचा भाचा आहे. तुझ्या आवडतं चित्र कुठलं त्यातलं? माझं आवडतं चित्र देवल आहे. हे कोणतं? छत्रपती शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराज. मग काय तू यांच्यावर काय घेतलीस प्रेरणा? शिवाजी महाराजांच्याकडे प्रेरणा काय घेतलीस तू? तुला काय वाटतंय पुढे काय व्हायचंय तुला? डॉक्टर डॉक्टर व्हायचंय. मग छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर होते का? नाही. मग तू डॉक्टर कसं काय होणार? नाही होणार. प्रेरणा आहे डॉक्टर तुम्हाला. होणार? नाही. काय होणार? डॉक्टर होणार का नाही तू? नाही. मग काय होणार? मी शिवाजी महाराज. शिवाजी महाराज. शिवाजी महाराज होणार. क्या बात आहे, क्या बात आहे. कोई बात नाही. ह्या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे कुणालाच होता येणार नाही, पण शिवाजी महाराजांसारखे आपण होऊ शकतो. ठीक आहे. आता मी गाडीवरून येतो, तुझ्या आजोबाई बोलता बोलता एक शब्द बोलले. काय बोललेत माहितीये का? की छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज परपंच कुठे केला? मग मला कळालं की तिने परपंच कुठे केला? आयुष्यभर लढाईत लढाईलाच गेली. बरोबर आहे. मी वयाच्या 32व्या वर्षी संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि ती व्यक्ती मरेपर्यंत लढाईच करत गेली. लढाईच हो. करते. परपंच कधी केला? म्हणजे बायका पोरं परिवार कधी सांभाळला त्या माणसानं? कधीच नाही. नाहीच. मग ती माणसं किती महान हो. हो. आयुष्य सगळं दुसऱ्यासाठी गाठले छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज. स्वतःसाठी काही केलं नाही त्या व्यक्तीनं. स्वतःचा महाल बांधला नाही. की छत्रपती शिवाजी महाराज स्वतःसाठी वाडा बांधला का? नाहीच. स्वतःसाठी एखादा काचेचा महल बांधला का? शिशे महल वगैरे काय बांधला का? नाही. एखादं मोठं बंगला बांधला का? नाही बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी शाही उभा केली आणि मावळे उभा केले, जे सदैव चिकाटीने आपल्या राजाच्या बरोबर होते. आणि हिंदवी स्वराज्य हे शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी मराठ्यांनी जे काम केलं ते इतिहासामध्ये कुणीच काम केलं नाही. आणि त्यामध्येच तुम्ही सुद्धा एका मावळ्यासारखं आपल्या राजाची ओळख ठेवण्याचं कार्य केलं. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि तुमचा जो भाचा आहे तो सुद्धा इच्छुक आहे की म्हणजे मला शिवाजी महाराज बनायचं आहे म्हणतोय. म्हणजे येणाऱ्या काळात नक्कीच ह्या गोष्टीपासून त्याला एक ऊर्जा मिळेल आणि महाराष्ट्रातील लोकांना ऊर्जा मिळेल की जरूर तुम्ही अशा गोष्टीचे संग्रहालय आता येणाऱ्या काळात ओपन करणार आहेत. ते आपण सगळ्यांनी बघायचं आहे. आपलं संग्रह करायचा माझा एक प्लॅन आहे की या गोष्टीवरून संग्रह व्हावा महाराजांच्यावरून. कारण की महाराज आपले सर्वांचे आराध्य दैवत आहेत आणि त्या आराध्य देवांचा कुठे ना कुठे आपल्याला असं मला वाटत होतं की कोल्हापूरमध्ये यांचा संग्रह व्हावा. ते गेली मी 7 ते 8 वर्षे हे सगळे फोटो कलेक्ट करालोय, गोळा करालोय. ते एवढ्यासाठीच की महाराजांचा इतिहास घरोघरी जावा आणि जी दुर्मिळ चित्र आहेत हे एकदा नष्ट झाली की पुढच्या पिढीला बघायला मिळणार नाहीत, काय होणार. हे आत्ताही माझ्या मते आपल्याकडे जी दुर्मिळ आहेत ते प्लस आपल्याकडेच असतील कोल्हापूर असं मला वाटतं ठराविक. ती पुढच्या पिढीला पण कळावीत आणि सर्व लोकांना त्याचं दर्शन घेता यावे महाराजांचं. एवढंच याच्या मागचं आपलं उद्दिष्ट आहे. फार मोठं कार्य आहे. मी नक्कीच एवढं सांगतो की जरूर येणाऱ्या काळामध्ये संग्रहालयामध्ये यांची चित्र लावली जाणार आहे आणि त्यावेळी सर्व महाराष्ट्रवासियांनी ही चित्र बघायची आहेत, जेणेकरून तुम्हाला ऊर्जा मिळेल. ह्याचा उद्देश एकच असतो की ऊर्जा मिळणं आणि त्यात काय ते करणं. आपल्या राजानं काय केलं? राजा एक सरदाराचा मुलगा, बरोबर, वतनदारी होती. 7,500 सैनिक वाड्याभोवती नव्हते लाल मालाच्या. पण जिजाबाई साहेबांनी सांगितलं की शोभा तू हिंदवी स्वराज्य उभा कर आणि त्या माणसानं सुरुवात केली. आणि आज जर आम्ही त्यांच्या विचारावरच आजपासून चाललोय तर त्यांचा संग्रह करण्याचं महान कार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि ह्यांचं नाव आहे सनी महाडेश्वर, जे कोल्हापूर या ठिकाणी राहतात आणि चांगल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं जपणूक, त्यांच्या विचारांची, त्यांच्या चारित्र्याचं जे त्यांचा इतिहास चांगला जे गोष्टी आहेत ते त्यांनी एकत्र करून ठेवल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आपल्याकडे सर ह्यामध्ये शिवाजी महाराजांच्या लहानपणापासून म्हणजे आता तुम्ही इथं बघू शकता हे लहानपणापासून म्हणजे 1 वर्षापासून ते शिवाजी महाराज वयस्कर होईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याकडे फोटो आहेत. त्या बात म्हणजे तोरणा गड घेतला, सगळे गड घेतले, सगळ्या गडांचा इतिहास आहे. सगळ्या गडांचा पण इतिहास आणि महाराजांचे जसे तरुणपणीचे आहेत, काही बालपणीचे आहेत, वृद्धपणीचे काय तर आहेत, असे चित्र आपल्याकडे थोडेफार आहेत. एवढंच आहे की शिवाजी महाराज शेवटचे घटका ज्या शिवाजी महाराजांच्या होत्या ते जर पलंगावर झोपले आहेत ते सुद्धा आपल्याकडे चित्र आहे. क्या बात, क्या बात. येणाऱ्या काळात हे पूर्ण संग्रह आपल्याला बघायला भेटणार आहे. तर जरूर कोल्हापूरमध्ये आमचे सनी महाडेश्वर आहेत ज्यांना चित्र एकत्र करणे किंवा महाराजांच्या आठवणी एकत्र करण्याची सवय म्हणजे एक विचार चालू आहे त्यांच्या मनामध्ये. तर येणाऱ्या काळात चांगला संग्रह तुम्हाला बघायला भेटेल एवढंच मी तुम्हाला सांगून थांबतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार. नमस्कार.